नमस्कार. आज आपण जाणार आहोत श्रीदेव महापुरुष याच्या वार्षिक जत्रोत्सवाला. तर तिथे आज दशावतारी नाट्यप्रयोग पण असणार आहे. तर आपण पाहू ते कसं असतं ते. दशावतार ही कोकणातील पारंपरिक लोककला आहे आणि प्रामुख्याने तुम्हाला सिंधुदुर्गामध्ये ही कला पाहायला मिळेल. जिकडे वार्षिक जत्रोत्सव असतात अथवा काही कार्यक्रम असतात तेव्हा दशावतार नाटक असतं. या कलेचे असे वैशिष्ट्य आहे की या कलेला कोणतीही स्क्रिप्ट नसते आणि याच्यामध्ये जे तुम्ही पात्र पाहता ते सर्व पुरुष असतात. स्त्रीची पण भूमिका पुरुषच करतात. या नाटकांमध्ये स्क्रिप्ट नसते, म्हणजे या नाटकाला एक स्टोरी असते. त्या स्टोरीनुसार जो कोण कॅरेक्टर असेल, जर राजा असेल किंवा कोण राक्षस असेल तर ते ऑन द स्पॉट त्यांना तिथे डायलॉग बोलायचे असतात. ते स्वतः तयार करतात. कधी न पाहिली न देखी असा तऱ्हेचं दृश्य आज प्रथम माझ्या नजरेस बरोबर कोण आहात आपण? मायावी पिशाच मायावी पिशाच समोर मला सांगा. हार्मोनियम, मृदंग आणि चक्की यांचा जो बॅकग्राऊंडला आवाज असतो तो बरोबर कलाकारांच्या ॲक्शनसोबत मॅच होत असतो. पूर्वीच्या काळामध्ये मनोरंजनाची जास्त साधने नव्हती. तेव्हा गावामध्ये जेव्हा जत्रा असायची तेव्हा दशावतार नाटक असायचं. तेव्हा दुरून दुरून लोक दशावतार नाटक पाहण्यासाठी यायचे. तर या नाटकाची सुरुवात सकाळी 12:30 ते 1च्या दरम्यान चालू होते व सूर्योदय होतो तेव्हा हे नाटक संपतं. तर याच्या मागचं असं लॉजिक आहे, जी लोक जत्रेसाठी आली आहेत किंवा हे नाटक पाहण्यासाठी आली आहेत तर जेव्हा सूर्योदय होईल तेव्हा त्यांना जाण्यासाठी पायाखाली दिसायला पाहिजे. त्यासाठी हे नाटक जनरली सकाळी संपवतात. या नाटकाला मालवणीमध्ये धैकाला असे पण म्हणतात. मग जेव्हा गावामध्ये जत्रा असते आणि आपल्याला जेव्हा कोणाला बोलवायचं असतं म्हणजे आपल्या मित्रांना, तर आपण असं बोलवतो मालवणी भाषेमध्ये की आज आमच्या गावात धैकालो असा, धैकाला की यावं सगळ्यांनी.
स्वर ऐकला सणाचा विलंब करता तिथपर्यंत आला. माणसाला साहेब नाही माणुसकीचं नातं. बरोबर आहे. माणसाची माणुसकी देवाची देविकता आणि धर्माची धार्मिकता. वा. या अर्थाने संगमातून ज्या माणुसकीचा जन्म झाला ती माणुसकी आम्ही आमच्या वराशी बाळगली. अहो, हा तुमच्या मनाचा निवड मोठेपणा आहे. पण आपल्या राजतत्वाला माझा पुनश्च प्रणाम आहे. हा आपल्या मनाचा मोठेपणा झाला. भरल्या दरबारी आम्ही विनंती केली आणि त्या पद्धतीच्या वैभवतेसाठी थोडं झाले. हो. संकटमुक्त झाला. जनतेवर जे संकट निर्माण झालं त्या संकटाला आपण संपूर्ण देहाचं निरीक्षण केलं. तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.